आज मुलीला घेऊन मी मॉलमध्ये फिरायला गेले होते। यावेळेस मी काही किचन टूल्सची खरेदी केली। छोटे छोटे क्यूट काचेचे ग्लास, टम्बलर, अशा प्रकारचे बाउल्स, त्यानंतर भाज्यांचं कटिंग मला खूप आवडतं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे नाईफ मी आणत असते। आणि अशा प्रकारे कर्व असलेला जो चाकू असतो ना, तो रोजच्या भाज्या चिरण्यासाठी मला अतिशय युजफुल वाटतो। आता हा जो दुसरा नाईफ आहे ना, हा प्रॉपर शेफ नाईफ आहे। याच्याने स्ट्रेट कटिंग जे असतं ते एकदम व्यवस्थित होतं। स्ट्रेट कटिंग म्हणजे बर्फी, वडी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोल, पिझ्झा हे कट करण्यासाठी आपल्याला जी एक स्ट्रेट लाईन लागते ती याच्यामुळे प्रॉपर येते। आणि हे हेवी असल्यामुळे याचा फोर्स पण खूप छान बसतो। त्यामुळे ना मी हा अगदी आवर्जून घेऊन आली आहे। या पुढचा जो ब्रश आहे ना, तो हा सिलिकॉनचा बॉटल ब्रश आहे। माझ्याकडं नॉर्मल ब्रश पण आहे, पण त्याच्याने अशा प्रकारच्या बॉटल्स क्लीन करायला जरा अवघड जातात। याला कसं समोरच्या बाजूला ब्रिसल्स दिलेले आहेत, त्यामुळे बॉटलचा तळसुद्धा अगदी व्यवस्थित क्लीन होतो। हे पुढचं जे आहे ना, हे मी एका रियालिटी शोमध्ये पाहिलं होतं। हे लेमन स्क्वीझर आहे। आपण संत्रा आणि लिंबाचा जो रस काढतो ना, तो हाताने प्रेशर देऊन आपल्याला काढावा लागतो। तर याच्यामध्ये कसं आहे, इथे आतमध्ये एक छोटंसं टोक आहे। त्या टोकावर अगदी छोटं जरी लिंबू आपण ठेवलं आणि वर फक्त याला रोटेट केलं तर त्याचा पूर्ण रस खाली जमा होतो। शिवाय खाली होल्स दिलेले आहेत, रस खाली वेगळा राहतो आणि बियासुद्धा वेगळ्या होतात। इथे हा जो आयटम आहे ना, हा मला सगळ्यात जास्त आवडलेला आहे। आपण लस्सी, फालुदा, मिल्कशेक, आईस्क्रीम घालून सर्व करतो तेव्हा त्याच्यासोबत असे लांब दांडीचे चमचे सर्व करतो। तर इथे जो आहे तो समोरच्या बाजूनी चमचा आहे आणि याची जी लांब दांडी आहे ती नुसती दांडी नाही आहे, तर ती मुळात एक स्ट्रॉ आहे। इथं मागच्या बाजूला आपण बघू शकतो होल आहे आणि वरच्या बाजूला होल आहे। आता समजा जर यात काही अडकलं तर यांनी यासोबत एक ब्रश पण दिलेला आहे। हा ब्रश व्यवस्थित पूर्णपणे याच्या आत जातो। त्या ब्रशला जे समोरून छोटंसं व्हाईट टोक आहे ते आपल्याला इथं समोर दिसतंय, म्हणजे हा पूर्ण आरपार जाणारा ब्रश आहे। तर अशा प्रकारे याचं क्लिनिंग पण अतिशय सोपं आहे। असं किचनसाठी काही काही शॉपिंग करणं मला खूप आवडतं। तुम्हाला कोणत्या प्रकारची खरेदी आवडते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।